त्यामध्ये 3 जन्म मानले जातात. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. फार लक्ष देऊन ऐका. तुमचा माझा जो जन्म मिळालाय तो काही उगीचच मिळालेला नाही, तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. साधूचा जो जन्म आहे तो सार्थकी लागलेला आहे आणि देवाचा जो जन्म आहे तो प्रगटीकरण असतो, तो जन्म नाही. मी तिन्हीलाही प्रमाण सांगतो तुम्हाला. देवाचा जो जन्म आहे तो अवतार आहे, तो प्रगट झालेला आहे. अयोनी संभव प्रगटला हा राघव, अयोनी संभवनो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. ज्या ज्या वेळेला यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवते भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हानि बाधैया सुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. महाराजांची कथा चालू आहे. त्याच्यामध्ये भगवान रामाचा अवतार करत असताना का राम अवताराला आला, तर ज्या ज्या वेळेला हे विको थोडा कमी राहू, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवंताचं प्रागटीकरण असतं. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. हृदयी धरोनी तुम्ही यासी, खेळावया न्याहो माझ्या कानाची. नाव भरी घ्यावो माझ्या कानाची. ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, भक्ताचं रक्षण करावं लागतं, त्या त्या वेळेला भगवान तप तप प्रभू धरी विविध स्वरूपा, त्या त्या वेळेला मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन जेवढे म्हणून अवतार आहेत प्रगट होतात. धर्म रक्षा बया अवतार घेज, धर्म रक्षा बया अवतार घे. शाबाश शाबाश. धर्म रक्षा बया वारे वा अवतार घे. वारे वा. धर्म रक्षा बया अवतार घे. हे धर्म रक्षा बया अवतार घे. धर्म रक्षा बया अवतार घे. गायक वारे वा गायक शाबाश. अवतार घे. धर्म रक्षा बया अवतार घे. आपुल्या पायसी भक्त जना, भक्त देना आपुल्या पायसी भक्त जना, भक्त आपुल्या पायसी भक्त जना, भक्त देना. अंबे ऋषी साडी जन्म सोचिएले, बाबा अंब ऋषी साडी जन्म सोचिए. अंब ऋषी साडी जन्म सोचिए. साडी जन्म सोचिए. अंब ऋषी साडी जन्म सोचिए. गायक वा ऋषी साडी जन्म सोचिए. ऋषी साडी जन्म सोचिए. जन्म सोचिए. वारे वा गायक. काय जोरात वाजा जोरात. काय गोड प्रमाण दिलं. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. पाठ आपल्या अभंग हा देव अवतार धारण करतो, तो प्रगट होतो. चला, म्हणून देवाचा जन्म सोहळा नाही, देवाचा प्रागटीकरण सोहळा आहे. गोकुळाष्टमीचा सप्ताह आपण केलाय विष्णूबाबांच्या नियोजनामध्ये. मोठे मोठे कीर्तनकार आणले की नाही, गोवर्धन गडावर केवढा गोड कार्यक्रम होतो. मग आता भगवान गोकुळाष्टमीला जन्माला येत नाही, तो प्रगट होतो रात्री 12 वाजता, रामनवमीला दुपारी 12 वाजता. म्हणजे भगवंताला जन्म नाही,
भगवंताचं प्रागटीकरण आहे. पण आता देव सोडून द्या. आता 2 जन्म राहिले माझ्याकडे बघा गेवराईकर. एक साधूचा जन्म आणि एक तुमचा माझा जन्म. बघा, एक साधूचा जन्म सोन्याचा झालाय म्हणून तर बघा या देवांच्या यादीमध्ये साधूचा फोटो आहे, गोविंद बाबांचा फोटो आहे, तुकोबारायांचा फोटो आहे, ज्ञानोबारायांचा फोटो आहे, भगवान बाबांचा फोटो आहे. आपल्या आजाचा फोटो का नाही इथं? तुमच्यापैकी एखाद्याच्या आजाचा का नाही? एखाद्याच्या पंजाचा का नाही? माझ्या नाही, तुमच्या नाही, माझ्या गावातही लागत. किती मोठा कीर्तन केसरीन भागवताचार्य आला तर त्याचा फोटो आहे का त्याच्या बापाचा आजाचा? बरं तुम्ही आता एवढे जण इथं कीर्तन ऐकता, तुमच्या घरात आहेत का बापाचे फोटो? बापाचे आहेत. आजोबाचे? आजोबा आहे पोरीनं तुमच्या घरात? नाही. खापर पंजोबा? खापर खापर पंजोबा असतो, पंजोबा खापर. निपर पंजोबा असतो एक, निपर. तू तर माहितीच नाही तुम्हाला, मलाच माहिती नाही, तुम्हाला कुठून राहील? बरं ऐका, हो, निपर नसता तर खापर नाही, खापर नाही तर ढोपर नाही, ढोपर नाही तर आता बाप नाही, आजोबा नाही, आजोबा नाही तर बाप नाही, बाप नाही तर आपण नाही. म्हणजे ज्याच्या रक्तातून, ज्याच्या वंशातून तुम्ही आलात, ज्यांच्या कुळातून तुम्ही आलात, त्यांची फोटो तुमच्या घराच्या भिंतीवर नाहीयेत. पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे, भगवान बाबांचा फोटो आहे, ज्ञानोबारायांचा फोटो आहे, तुकोबारायांचा आहे, नाथ महाराजांचा आहे. का बरं? का लावला फोटो? त्याचं कारण आहे, त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केला. जी माणसं सोन्याचा जन्म करतात त्यांचीच फोटो लागत असतात. पुन्हा ध्यानात ठेवा, फोटो काढा म्हणण्याची गरज नाही. तुमचा जन्म सार्थकी लावा. फोटो काढायला गर्दी होते ना. फोटो काढा म्हणण्याची गरज नाही. तुमचा जन्म सोन्याचा केला पाहिजे म्हणून साधून जन्म सोन्याचा केलाय. आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सोन्याचा होण्यासाठी मिळालाय. ऐका बरं, एक जन्म नाही देवाचा, एक जन्म सोन्याचा झालाय साधूचा. आणि तुमचा माझा जन्म सोन्याचा होण्यासाठी मिळालाय. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. संत म्हणतात न घडणारा उपाय घडून आलाय. आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला देह मिळालाय, जन्म मिळालाय. तो वायाला घालू नका, त्याला संपू नका. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. गेवराईकर, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. लक्षात ठेवा, जन्म काय उगीच मिळालेला नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करत जा. बालपण नावाची संधी आहे, हो, त्या बालपणामध्ये संस्कार करा. तरुणपण नावाची संधी आहे, तरुणपणामध्ये त्याग करा. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन नावाचं सोनं करा. एक मिनिटात सांगतो मी. एवढ्या माता कीर्तन ऐकताय, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. प्रत्येक आईनं आपल्या लेकराला बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. त्याला मंदिरात आणलं पाहिजे. त्याला विष्णू बाबा केंद्रे महाराजांच्या पायावरती नतमस्तक केलं पाहिजे. त्याला ज्ञानेश्वरी 2-4 वया वाचून घेतल्या पाहिजेत. त्याला रोज एखादा श्लोक पाठ केला पाहिजे. तुम्ही जर त्याला आता मंदिरात आणलं नाही, लहान लहान लेकरं जर तुम्ही मंदिरात घेऊन आले नाही, मग त्याला आपला धर्म कळणार नाही, तो आपला गंध लावणार नाही, तो सप्तामध्ये टाळ घेऊन उभं राहणार नाही. विनंती असेल, आईचं काम येते. आईनं संस्कार दिले पाहिजे. संस्कार देणारी माता राष्ट्रमाता जिजाऊ होऊन गेली विदर्भामध्ये. ऐका रे, खूप अशा माता होऊन गेल्या. अहिल्याबाई होळकर नावाची माता होऊन गेली संस्कार देणारी. कोण म्हणतं संस्कार देता येत नाहीत? खूप आयांनी संस्कार दिलेत महाराज. संस्कार दिले पाहिजे. बालपणामध्ये आपल्या पोरांना संस्कार दिले की बालपणामध्ये संस्कार हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. माहेरचं आडनाव जाधव होतं जिजाऊचं आणि सासरचं आडनाव भोसले होतं. जाधवाची कन्या भोसलेला दिली आणि जाधवात पोरगी जन्माला आली म्हणून बापानं हातीहून साखर वाटली. काय बाप असेल बाबा? पोरगी जन्माला आली म्हणून बापानं सिंदखेड राजा नावगाव, त्या गावातल्या त्या बापानं हातीहून साखर वाटली. नाही तर आमचा बाप पोरीला जन्मालाच येऊ देत नाही. विनंती करतो बघा कीर्तनाच्या व्यासपीठावरून तुम्हाला, गर्भातल्या मुलीला कधी मारू नका बरं. एखादी मुलगी असेल तुम्हाला तर राहू द्या, पण दुसरी मुलगीच झाली म्हणून मारू नका. सांग ना आई मला कोण वाचवणार,
तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. कधी मुलीला मारायचं नाही. दुनियेचा रंग मला कोण दावणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. कधीच मारू नका. एक मुलगी असेल तुम्हाला थांबा, काही हरकत नाही महाराज. मुलगी फार गोड आहे महाराज. मुलगी क्रांती करू शकते. आताच्या मुली खूप अभ्यास करतात. झाशीची राणी होऊ शकते, इंदिरा गांधी होऊ शकते, प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होऊ शकते. ऐका रे, मेट्रो चालणारी मुलगी आहे, हो विमान चालवणारी पायलट मुलगी आहे. नका गड्या, मुलीला गर्भामध्ये कधी मारू नका. होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाखरी होऊन शाळेतून आल्यावरी काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका बरं. राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका मुलीला. मुलगी शिक्षिका होऊ शकते. मुलगी पंकजा मुंडे सारखी खासदारकीला उभा राहू शकते. प्रीतम मुंडे सारखी खासदार होऊ शकते. मुलगी ऐका रे, मुलगी एखाद्या वेळेला हो भारत देशाच्या राष्ट्रपती पदावरती विराजमान होते. एवढी ताकद जर मुलीत असेल तर कधी तिला मारू नका. ती ज्ञानोबरांची आई आहे, गोविंद बाबांची आई आहे, विष्णू महाराजांची आई आहे. व ती एखाद्या भागवताचार्याला जन्म देणारी आहे, ढोक महाराजाला जन्म देणारी आहे. आईला कधी गर्भामध्ये मारलं नाही पाहिजे. मुलगी जन्माला आली पाहिजे. हातीहून साखर वाटली बापानं, ऐका रे माझ्या मायांनो घरी घेऊन जा. एक वर्षभर साखरे महाराजाचं कीर्तन ध्यानात ठेवाल. हो 50व्या वर्षात विष्णू महाराज केंद्रे बाबांनी अक्रूर महाराज आणले होते. काय कथा सांगून गेले, घेऊन जा माझी घरी. संस्कार कोणी दिलेत, कोणत्या आईनं दिलेत, ऐकून ठेवा. माहेरचं आडनाव जाधव. पोरगी 8 वर्षाची झाली, दांडपट्टा उचलायला लागली. 11 वर्षाची झाली, तलवार चालवायला लागली. ऐका रे, घोड्यावर बसायला लागली, रणरागिणी झाली. आणि तिचं लग्न शहाजी राजाबरोबर झालं वेरूळच्या. लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. युद्धाचा शेवट असा झाला, दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला आणि जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या. आपापसातलं युद्ध चांगलं नसतं रे. आपापसात भांडण केलं नाही पाहिजे. आपापसात भांडण पेटलं. एका बाजूला बापाची तलवार होती ज्यानं जन्म दिलाय, एका बाजूला नवऱ्याची तलवार होती ज्याच्याशी लग्न झालंय. एका बाजूला आता बाप युद्ध करतोय, एका बाजूला नवरा युद्ध करतोय. बाप तरी मरतोय नाहीतर नवरा तरी मरतोय. युद्ध पाहणारी जिजामाता आपल्या म्यानातली तलवार काढली तिनं. ऐका रे माझ्या मातांनो, कोणती आई संस्कार देणारी आहे, कोणत्या आईच्या गर्भातून संस्कार निघतात. घरी घेऊन जा. बापाला तलवार आडवी लावली तिनं, खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. लक्षात ठेवा. म्हणून आई भाग्यवान लागते बुवा. काय गोड आहे महाराज. खरंच सांगतो, आईनं संस्कार दिले पाहिजे. माझ्या आईनं मला लहानपणी जर मंदिरात नेलं नसतं ना, मी कीर्तनकार झालो नसतो. लहानपणी पोरांना मंदिरात आणा. खरंच सांगतो पोरांनो, हो एक मुसलमान बसलेले आहेत, मला 2-3 मुस्लिम दिसले बसलेले कीर्तनाला. सिल्लोड तालुक्यात बरेच मुस्लिम आहेत. मुसलमान जर कधी पाहिले ना तुम्ही, लहान लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतात, त्याच्या करंगुला धरतात, त्याला रोज मस्जिदमध्ये नेतात. ये अपना अल्लाह है, ये अपना खुदा है, ये नमाज है, ये कुरान है. अरे शिका त्यांच्याकडून काहीतरी. काय त्यांची धर्मभक्ती आहे. डोक्यावर हात फिरवतात, त्याला धर्म शिकवतात. मी त्यांचा विरोध नाही करत, मी तुम्हाला शिकवतोय. आपल्या पोरांच्याही डोक्यावर हात फिरवा, त्यालाही मंदिरात आणा, त्यालाही कीर्तनात उभं करा. तुम्ही जर त्याला इथं आणलं नाही ना, तर तो दीपक महाराज होणार नाही, तो गणेश महाराज होणार नाही, तो वादक गणेश महाराज होणार नाही, विष्णू बाबासारखा ज्ञानेश्वरीसाठी जगणार नाही, तो विकासासाठी जगणार नाही, तालुक्यासाठी जगणार नाही. विनंती आहे, हिंदू धर्मासाठी पोरांची फार गरज आहे. आपल्या मुलाला बालपणामध्ये मंदिरात आणा. IPL चालू आहे पोरांनो सध्या. IPL आज लखनौची आणि हैदराबादची मॅच आहे. मला नाद आहे थोडासा मॅचचा आहे का. IPL चालू आहे सध्या. टीव्हीला पोरं पाहतात, मोबाईलवर पाहतात. इंडियन प्रीमियर लीग त्याला आपल्याकडे म्हटलं जातं. IPL मध्ये 2020 साली ते IPL दुबईला झालं होतं, कारण कोरोना आला होता बाबा. आणि कोरोनाच्या काळात UAE म्हणजे दुबईला ते IPL ज्यावेळेला ठरलं, त्यावेळेला चेन्नई सुपर किंग संघ नावाचा एक संघ आहे, तेव्हा धोनी त्याचा कॅप्टन आहे. त्या MS धोनीच्या संघामध्ये एक मोईन अली नावाचा एक मुस्लिम खेळाडू विकत घेतला होता. कोणी? त्या चेन्नईवाल्यानं.
तर त्या पिवळा शर्ट राहतो बघा त्या चेन्नईवाल्याचा, त्या पिवळ्या शर्टावर दीपक बाबा, गणेश बाबा दंडाच्या बाईवर किंगफिशर नावाच्या दारूच्या बिअरच्या बाटलीची जाहिरात असते आणि ती जाहिरात करायला मुस्लिम धर्म परवानगी देत नाही. नीट ऐका बरं. तो मोईन अली जो खेळाडू आहे त्याचा जन्म पाकिस्तानचा आहे, तो मुस्लिम आहे पण खेळतो इंग्लंडकडून. खेळतो कोणाकडून? इंग्लंडकडून. आणि त्याचा जन्म कुठं झालाय? पाकिस्तानमध्ये. त्याला संस्कार कोणाचे आहेत? मुस्लिम धर्माचे. खेळतो कोणाकडून? इंग्लंडकडून. तरी सुद्धा त्यानं इंग्लंडमधून फोन लावला चेन्नईवाल्याला, चेन्नईवाले तुमच्या शर्टावर जी बाटली आहे ते चित्र बदलावं लागेल, शर्ट बदलावं लागेल, मला बाटली नसलेलं चित्र शर्ट शिवावं लागेल, नाही तर मग मला बदलावं लागेल. पुन्हा ऐका बरं पोरांनो, शिकण्यासारखं. हा, एक बाटलीचं चित्र असलेलं शर्ट त्यानं घालायला परवानगी दिली नाही. तो म्हटला एक तर मला बदला, 9 कोटी रुपयाला विकत घेतलं होतं त्याला, 10 रुपयाचे पत्ते नाही, गेवराई कॅरम नाही 50 रुपयाचा, 200 रुपयाचा डाव नाही, 9 कोटी रुपयाचा इंटरनॅशनल खेळ खेळणारा पोरगा अगोदर त्याच्या धर्माला प्राधान्य का देतो? त्याला बालपणात तो शिकवला गेला, त्याला बालपणात ते शिकवलं गेलं. आपले मायबाप बालपणात मारुतीचं मंदिर दाखवत नाही आणि मग नंतर विष्णू बाबांना म्हणतात आमचा पोरगा ऐक. आता कसं ऐकल? आता नाही ना ऐकणार. बालपणामध्ये प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं घेऊन जा घरी, आहे आपला पोरगा बालपणामध्ये मंदिरात आणा, त्याला लहानपणी गंध लावा. तुम्ही आता गंध नाही लावला पुन्हा कधीच तो गंध लावत. मी खरंच सांगतो तुम्हाला, बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. 2 नंबर तरुण पण मिळाले. तरुण पण काय पुड्या खायला मिळालं का? केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोडपल्या, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा तुमच्याकडे आहे काय? सिल्लोड तालुका नाही. 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाल्या. 10च्या 4 गोवा 2 झाल्या. 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. 3रीचा पोरगा ब्रिस्टॉल आणतोय 3रीचा. ही माता बसली का इथे? ही सगळी जी माता आहे ना, ही माता तुमच्या रामाला जाऊ द्या, कथेला येऊ द्या, ढोक महाराजांच्या, विष्णू बाबांच्या माऊलींच्या सोहळ्यात दिंडीला जाऊ द्या, कुठंही जाऊ द्या, विष्णू महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रेला जाऊ द्या, ज्या ज्या देवाच्या माता पाया पडते बाबा, ती माता देवाला काहीच मागत नाही, एकच मागणं का. या देशातली माता देवाला एकच मागणं मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ऐका बर, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, माझा मुलगा निर्व्यसनी असावा. पोरांनो, तरुणपण हे तुमचं व्यसनासाठी नाही, तरुणपण हे देशासाठी असलं पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना, तरुणपण त्यागामध्ये असलं पाहिजे. ऐका रे, वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्याकडे येतात का पाहुणे? अय पोरांनो, पाहुणे येतात का? गेवराईकर कमी झाले ना जरा तुमच्या, आमच्याकडे तसंच. त्याचं कारण काय झालं माहिती आहे का? एक ट्रक भरून पोर आहेत बघा एका गावात. बाबा आता तुम्हाला काय अनुभव नाही त्याचा, आम्हाला विचारतात लोक. एक ट्रक भरून पोर एका गावात बिना लग्नाचे आहे. होतच नाहीत लग्न त्यांची, त्यांचे बाप परेशान आहेत, पोरीलाच हुंडा द्यायला तयार आहेत, लग्न पाहिजे म्हणतात, होत नाहीत लग्न. 23 कारण पूर्वी 23-24व्या वर्षात मुलाचं लग्न व्हायचं, 18-19व्या वर्षात पोरीचं लग्न व्हायचं. आता जरा लग्नाचं वय बदललं, 35-38. आता काय इंदोरीकराच्या भाषेत राहिलीच आता काय वाईट झालं की नाही. त्या काळामध्ये 22-23व्या वर्षी मुलाचं लग्न व्हायचं. माझ्याकडे बघा, लक्ष देऊन ऐका. आणि ते पाहुणे आले होते बैलगाडीनं, गाडी नव्हती त्या काळामध्ये, बैलगाडीनं आले पाहुणे. घरामध्ये जाऊन बसले पलंगावर, लोखंडाची पलंग होते पूर्वी. त्या आईनं पाण्याचा तांब्या भरून दिला आणि आईनं विचारलं, का हो पाहुणे तुम्ही आमच्या घरी आलात, काय हो काम? काही नाही म्हटले, तुमचा पोरगा लग्नाचा आहे ना, त्याचं लग्न करायचं असं कळालंय, तुमचा पोरगा फार राजबिंडा आहे, आम्हाला आमची मुलगी तुम्हाला द्यायची. आईला आनंद झाला. माझ्या पोराला पाहायला पाहुणे आले. आईनं हाक मारली, भगत
इकडे ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. तरुण पण कसं त्यागामध्ये असलं पाहिजे. तरुणांनो घरी घेऊन जा, 50व्या वर्षाचा सप्ताह सफल होईल. ऐका रे, आईनं 50ची नोट हातामध्ये दिली, बाजाराची पिशवी हातामध्ये घेतली, 50ची नोट घेतली आणि बाजार कशासाठी करायचा म्हटले, तुझं लग्न करायचं, तुला पाहायला पाहुणे आले. भगतसिंह रस्त्याला लागले, 50च्या नोटेकडे बघायचे, हातातल्या पिशवीकडे बघायचे. 20 मिनिटं विचार केला त्यांनी. बाजार जर घरी गेला, आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं स्वयंपाक केला, पाहुणे जेवण करतील. पाहुणे जर जेवले तर पाहुणे मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. अय लग्न झालेले सर, सर मला ऐकावं लागतं तर तुमचं काय? कीर्तन केसरी काय, भागवताचार्य काय, रामायण ज्याचं झालंय त्याला ऐकावं लागतं. म्हणजे त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. रथाची 2 चाकं आहेत नवरा बायको, त्याचं मागं पुढं चालत नाही. आता ते समान चाललं पाहिजे. संसार तसाच आहे. एखादी बाई जर नवऱ्याला म्हणत असेल, मालक दारू पिणं चांगलं नाही, मालक ओ मालक तुम्ही खूप दारू पिता, मालक मालक आपल्या शेजारच्या त्या पोरीचा पहिला नंबर आला, मालक तिचा डॉक्टरकीला नंबर लागला, मालक आपल्या घरी सुद्धा चांगली जमीन होती, मालक आपली सुद्धा पोरगी शिकली असती, मालक पण तुम्ही जमीन विकून टाकली, मालक तुमच्या दारू पायी आपली इस्टेट गेली, मालक दारू दारू तुम्ही नाही पिलात, दारून आपल्या सगळ्या परिवाराला पिलंय, मालक उद्यापासून मालक जा. विष्णू महाराज केंद्रे बाबांनी सप्ताह ठेवलाय गेवराईला. 50व्या वर्षाचा काय मंडप आहे, काय नियोजन आहे, काय कीर्तनकार आहे, काय कथा आहे, त्यांचं दर्शन घ्या मालक. उद्यापासून ते दारू सोडून द्या मालक. सांगा मला, अशी जर एखादी बाई सांगत असेल नवऱ्याला तर का ऐकू नये बरं? उपदेश भलं त्या हाती, कुणीही सांगू द्या, चांगली गोष्ट ऐकली पाहिजे. बघा ऐका रे, मला बाईचं नाही ऐकायचं, मला भारत मातेचं ऐकायचंय. वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड पाहिलं होतं भगतसिंहानं. लाल झाली होती माती, लाल, आणि ती लाल माती हातामध्ये घेऊन शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल. आज माझ्यावर वेगळाच प्रसंग आलाय. माझं लग्न झालं तर माझी शपथ बाजूला राहील. 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली आणि भगतसिंह युवा क्रांती सेनेमध्ये दाखल झाले. ऐका रे, इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ, त्या अंतर्गत त्यांनी काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संस्कृती बॉम्ब पडला आणि त्यांना त्या काळात लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. ऐका रे माझ्या दादांनो, 50, 25, 23 वर्षाचा पोरगा, जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी अंगावर आली आणि आई त्यांची भेटायला आली. फाशी जाहीर झाली होती 25 दिवसानं आणि त्यांच्या आईनं कठड्यामध्ये पोरगा पाहिला. बाबा हंबरडा फोडून माय रडायला लागली. एका बाजूला लग्नाचा पोरगा आणि एका बाजूला फासावर जाणारा पोरगा त्या आईला दिसायला लागला. रडणाऱ्या आईचे कठड्यातून हात बाहेर काढून आईचे डोळे पुसले भगतसिंहानं आणि डोळे पुसून भगतसिंह म्हटले, मा रोना नहीं माँ रोना नहीं माँ तू वीरों की माँ है, माँ तू शुरों की माँ है, माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, शुरों की माँ कभी रोती नहीं माँ, रोना नहीं रे माँ. भगतसिंह आतून डोळे पुसत होते. आई म्हणत होती, भगत तुला फासावर देणार आहेत रे, म्हणून रडते रे. माझा 9 महिने 9 दिवस सांभाळले रे मी तुला, माझ्या समोर तुला फासावर देणार आहेत. आई निघून जाते. दिवस फाशीचा उजाडतो. बाबा भगतसिंहाला आणायला जेलर जातो. वेळ सकाळची असते. ऐका रे माझ्या दादांनो, तरुणपणातला त्याग ऐका, ऐका बालपणातले संस्कार ऐकलेत, तरुणपणातला त्याग ऐका कसा केला पाहिजे, मग जन्म कसा सोन्याचा होतो ते कळेल तुम्हाला. ऐका रे, सकाळी आता जेलर आणायला गेला होता. ते राजगुरू, ते सुखदेव आणि ते भगतसिंह तिघ जण एका कठड्यामध्ये होते. तिघ पण व्यायाम करत होते, बैठका मारत होते, सूर्यनमस्कार करत होते, अंगातून घाम निघत होता. जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटला, ए भगत, अरे व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो, नमस्कार काय करतो? अरे भगत, मी तुला न्यायला आलोय. 1 तासानं फासावर जायचं रे. व्यायाम बॉडीसाठी असतो रे, बॉडी जगण्यासाठी लागते रे. व्यायाम करून काय फायदा? काय उत्तर आहे भगतसिंहाचं? घरी घेऊन जा. बरोबर आहे म्हणतात जेलर, तुमचं व्यायाम करून आमचा काही फायदा नाही, तुम्ही आता मरणार आहोत, 1 तासानं फासावर जायचं. पण ते काय म्हटले, आमची आई आलती ना काल भेटायला, ती आमची आई रोज
तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. हो, तिचं आराध्य दैवत भगवान बाबा आहे, तिचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे. गोविंद बाबा केंद्राची ती भक्त आहे. माऊलींच्या सोहळ्यात विष्णू बाबांच्या बरोबर जाते ती. आमची आई भाविक आहे, आमची आई भोळी आहे. हो, गोल कुंकू लावणारी आहे, डोक्यावर पदर घेणारी आहे, साधी आमची माय. पण आमची आई रोज देवाला फुलं वाहते. जेलर सगळ्या झाडाची वेगवेगळी फुलं तोडून आणते आणि आमची माय त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही. मग त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची आई तिच्या देवाच्या पायावर ताजच फुल वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देत असेल, स्वच्छ फुल देत असेल, तर आमच्या देवासाठी आता आम्हाला जायचंय. सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? आम्ही असं तरुण ताजं बनून जाणार, व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरं व्यायाम करून फासावरती गेलीत. आजचं कीर्तन त्यांची आठवण काढतंय. चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचा जे जे कार होणार आहे त्याचं एकमेव कारण आहे, तरुणपणामध्ये त्यांनी त्याग केलाय. पोरांनो, त्याग करा बरं, लक्षात ठेवा गड्या. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. नुसतं ऐकायला नाही, हे शिकायला आहे. ध्यानात ठेवा, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात आता तरी ऐका, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐकलं पाहिजे. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश.